चलन देऊ, भागन देऊ. अभावे अक्षतान समर्पयामी. कमी पडलं ना, चला अक्षता. कमी पडलं ना, हे फुल स्वस्तिक जाऊ दे. नाही, संकल्प असतो, संकल्प संकल्प पूर्ण केला पाहिजे. 999 कमळ भरले आणि एक कमळ कमी पडलं. काय भानगड झाली महादेवाची किमया. मग भगवान विष्णूंनी काय केलं? निजमोत्र निज कमलम यदे कोने तस्मिन निज मुदहरण नेत्र कमलम. काय केलं भगवान विष्णूंनी? 999 वरले, एक कमी पडलं. मागचा पुढचा विचार केला नाही, काही नाही. पाची बोट डोळ्यामध्ये घातले आणि ते बुबळ काढलं. नेत्र कमलम. आज कुणी करील का? प्रयत्न करू नका, अवघड व्हायचं. आता कसं काय आपल्याला ते मारुती रायांनी छाती फोडून रामाचं दर्शन दाखवलं. आपला अधिकार. सावतामाळ्यांनी छाती फोडून पांडुरंगाचं दर्शन दाखवलं. आपलं काय? यदे कोणे तस्मिन निजमुदाहरण नेत्र कमलम. भगवान शंकरांची किमया आणि भगवान शंकराने ते माया निर्माण केली, पण परमात्म्याने आपला संकल्प पूर्ण केला. हजारो कमळ त्या ठिकाणी जेथे वाहिलं, भगवान शंकर प्रसन्न जेथे झाले. वरम ब्रूहि. काय वर मागायचा आहे तो मागा. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, देवा महादेवा मला दुसरे काही मागायचं नाहीये. का? की माझं उपास्य दैवत तुम्ही आहात आणि महादेवाचं उपास्य दैवत देव आहे. हे की नाही? दोघे एकमेकांचं. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. मग भगवान शंकराला भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकराने भगवान विष्णूला प्रसन्न अंतःकरणातून काय दिलं? चक्र वपुषा. काय दिलं? सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र भगवान विष्णूच्या हातात कुणी दिलेलं आहे? महादेवांनी दिलेलं आहे. म्हणून म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती. याचा अर्थ बघा काय आहे तो. त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधत काम. म्हणून भगवान शंकरांनी त्या ठिकाणी भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिलं. जागरती जगताम. जगाचं रक्षण करण्याकरता सुदर्शन चक्र दान दिलेलं आहे. एवढा अंतःकरणातला काय भाव आहे. म्हणून आपण भेदभाव करायचा नसतो. आपण सगळं भेदभावातच गेलो महाराज. एक जण म्हणतो आम्ही वैष्णव, आम्ही उभच गंध लावणार. हळूहळू बाई. दुसरा म्हणतो आम्ही शैव, आम्ही आडवच गंध लावणार. आम्ही महादेवाचे भक्त, आम्ही आडवच गंध लावणार. आम्ही पांडुरंगाचे भक्त, आम्ही उभच गंध लावणार. कोण्या गाथ्यात आहे? कोण्या गाथ्यात आहे? हा बर, गंध लावणार तरी थांबलेत का? लक्षात असू द्या. आता काही सारवायचं काम नाही, पण पहिलं पुढद्या सारी येत होती. पुढद्या माहिती जुना शब्द येतो, आता नाही तुमच्या लक्षात यायचा. हा पुढद्या म्हणजे भिंती. त्या भिंती सारवायच्या कशानं? शेणानं. मातीनं सारवायच्या. पण त्या सुद्धा वैष्णवाच्या बायाने उभ्या आणि महादेवाच्या बायाने आडव्या. कोणी शास्त्र? अहो एवढंच काय की दात घासायचे असले तर ते सुद्धा नाही, कोणत्याच कथेत नाहीये, कोणा शास्त्रामध्ये नाहीये. म्हणून भगवान पंचमुखी आहे, सृष्टीचा कर्ता आहे, प्रणवाचा वाच्य आहे.